ती स्थिती आहे तुमच्या आत्म्याची म्हणा किंवा चैतन्याची म्हणा किंवा विचाराची म्हणा, जे काही जिथे तुम्ही आहे ती एक स्थिती आहे. तर हॅपीनेसच्या संकल्पना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत. पण आपल्याकडे जे हिंदू स्क्रिप्चर्स आहेत त्याच्यामध्ये हॅपीनेस खरोखरच वेगळ्या पद्धतीने खूप सुंदर आणि ॲक्युरेट पद्धतीने मांडलं गेलं असं मला वाटतं. आणि विवेकानंदांनी सुद्धा तेच एक प्रकारे सांगितलेलं. बघा काय म्हणतात, ऑलवेज ट्राय टू रिप्रेझेंट युअरसेल्फ हॅपी बिकॉज इनिशियली it becomes your look, gradually it becomes your habit, and finally it becomes your personality. Seek for the highest aim, for the highest and you shall reach high. साधुवाद नावाची एक संकल्पना आहे आपल्याकडे. आणि या साधुवाद काय करतो, दोन पद्धती आहेत बदलायच्या. म्हणजे मी असा आहे आणि मला चांगलं व्हायचं. ठीक आहे, प्रत्येकाला चांगलं व्हावं असं वाटतं ना. हे चांगलं होण्याच्या दोन गोष्टी आहेत. एक, काही लोक म्हणतात की चांगुलपणा हा आधी मनात असला पाहिजे तेव्हा तो बाहेर येतो. बरोबर आहे ना, त्याला मान्य करता तुम्ही? जर माझ्या मनात चांगुलपणा असेल तर तो काय होईल, माझ्या कृतीतून दिसेल, माझ्या शब्दातून दिसेल, माझ्या वागण्या बोलण्यातून दिसेल. बरोबर, एक कन्सेप्ट. पण हे खूप कठीण आहे. प्रत्येकाला आतून चांगलं वागताच येते असं, कारण आपण देव नाही, वी आर मॉर्टल्स, आपण माणसं आहोत. अगदी जो चांगला असतो तो मग देव माणूस, आपण माणसं आहोत. आणि अगदी जो वाईट असतो तो राक्षस. आणि वाईट आणि चांगल्याचं मिश्रण असलेलं आपण असतो. अगदी ब्लॅक अँड व्हाईट असते का आपल्याकडे? नाही, मतलब ग्रे पण असते ना. बरोबर. मग एक आपल्याला चांगलं व्हायचं आहे, प्रत्येकात नकारात्मक गोष्टी असते. तर विवेकानंदाचं असं म्हणणं आहे की हे प्रॅक्टिस न होऊ शकते. एखादा माणूस बघ, आतूनच चांगलं असणं गरजेचं नाही, प्रॅक्टिस न होऊ. कसं? तर तुम्ही चांगलं असण्याची ऍक्टिंग करा, नाटक करा सुरुवातीला. चला की नाही मी चांगला आहे, मग मी चांगला आहे हे दाखवा, प्रिटेंड करा, ढोंग आणा. तर ते नाटक करता करता तुम्ही एवढे त्याच्याशी समोर होऊन जाल की आपोआप तुम्ही एक दिवस चांगलं. बरोबर. म्हणजे आता मी याच्याशी, याच्याबद्दल मला प्रचंड राग आहे, तिरस्कार आहे, एकदम घृणा आहे. याला मी त्याला पकडतो यावेळेस. ठीक आहे, मी जर माझ्यावरच नाव करून आले राग आहे, तिरस्कार आहे, घृणा आहे. पण मला याच्यासोबत चांगलं राहायचं आहे, नाटक तरी करायचं. मग आलो की रोज याला काय करेल, चांगलं बोलेल, त्याच्याशी चांगलं वागेल. एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस, कंटाळा येईपर्यंत चांगलं वागेल. आणि एक दिवस असा येईल की मी आपसुकच त्याच्याशी चांगलं वागेल आणि मला माहिती पडणार नाही. ते चांगलपणा कुठे येऊन जाईल, झिरपून जाईल तो माझ्या. तीच गोष्ट आहे. म्हणून आणि त्यातून तशीच गोष्ट हॅपीनेसची, की तुम्ही आनंदी आहे हे दाखवा. आणि ते दाखवता दाखवता तो आनंद किंवा ते हॅपीनेस, ते सुख कुठे उतरेल, तुमच्या आतमध्ये उतरेल. आणि आपोआप तुम्ही आतून सुद्धा काय व्हाल, हॅपी. हा एक झाला. आणि दुसरं जे तुम्हाला सांगितलं आहे की सुख कुठं असतं, सुख कुठे शोधायचं, सुख कसं सापडेल, कसं सुखी व्हायचं. गदी माडगुळकरांची खूप सुंदर, थोडीशी वेगळ्या मराठीतली, म्हणजे कठीण मराठीतली आहे पण समजेल तुम्हाला, अशी एक छोटीशी कविता आहे, अनेक्डोट आहे. फेबल आहे, ॲनिमल फेबल म्हणतात त्याला. प्राण्यांच्या माध्यमातून कथा सांगितल्या तर हिसाब नीती पाहिली आपण, ससा कासवाची गोष्ट. ठीक आहे, ॲनिमल फेबल, प्राण्यांची कथा. पण एक कवितेच्या माध्यमातून सांगितलं माडगुळकरांनी की एक कुत्र असतं, कुत्र म्हातारं, एक्सपिरियन्स. म्हातारं म्हटल्यानंतर त्याला अनुभव आहे जगण्याचा. आणि एक छोटं कुत्र असतं, पिलू कुत्र. दोघं एका वडाच्या झाडाखाली, तुम्ही बोलले होते ना, मी थांबू शकतो असं काही ना, तुम्ही मला सांगितलं ना, वडाच्या झाडाखाली बसलेले असतात, आजोबांनी नातू समजा. आणि त्या पिलू कुत्र्याचं आणि त्या आजोबा कुत्र्याचं बोलणं सुरू असतं. ते काय बोलणं आहे, तर ते सुखाबद्दलचं बोलणं आहे. ते सुख म्हणजे काय, मजेशीर आहे. की एका वटवृक्षाच्या खाली बसून दोन श्वान, एका वटवृक्षाच्या खाली बसून दोन श्वान एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान.
एका वटवृक्षाच्या खाली बसून या दोन श्वान एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान. एक वय वाढलेले एक पिलूची मुकले. एक वय वाढलेले एक पिलूची मुकले. वृद्ध बालकात होते काही भाषण चालले. काय भाषण झालं दोघांमध्ये, वृद्ध आणि बालका? पुन्हा ठाई आढळले तुला जीवनात सुख. वृद्ध विचारे बालका त्याचे चाटून या मुख. म्हातारा पुत्र विचार, पुन्हा ठाई आढळले तुला जीवनात सुख. वृद्ध विचारे बालका त्याचे चाटून या मुख. मला वाटते आजोबा सुख माझ्या शेपटात. लहान पुत्र उत्तर देते, मला कुठं सुख सापडलं? कुत्रे पाहिले असतील स्वतःचा शेपूट पकडतात. मला वाटते आजोबा सुख माझ्या शेपटात. उगाचच राहतो मी त्यास धराया मुखात. माझ्या जवळी असूनी नाही मज गवसत. सदाचाच राहतो मी माझ्या भोवती फिरत. माझ्या भोवती फिरत. माझ्या भोवती फिरत. पुत्र फिरतच राहते शेपटी पडत. अजाण त्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून क्षणभरी वृद्ध श्वान बसे लोचन मिटून. पुन्हा ठाई आढळले तुम्हा जीवन. पुन्हा ठाई आढळले तुम्हा जीवनात सुख. तुम्ही वयानं वडील श्वान संघाचे नायक. लहान पुत्र विचार की तुम्ही तर आमचे कॅप्टन आहे, नाही काय श्वान संघाचे नाही, तुम्हाला कशात सुख सापडलं? त्यावर म्हातारा पुत्र काय म्हणतोय की तुझे बोलणे बालका बिन चूक बरोबर. तुझे बोलणे बालका बालश्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर. तुझे बोलणे बालका बिन चूक बरोबर. परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी. परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी. आत्मप्रदक्षिणा येते त्याच्या कपाळी शेवटी. घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग. पुत्राचं काम काय की घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग. पुढे पुढे चालताना पुच्छे येते मागोमाग. पुढे पुढे चालताना पुच्छे येते मागोमाग. तू तुझं काम करत राहा. तुझं सुखाच्या मागे लागलं तर काय होईल? गोल गोल फिरेल. तिथेच थांबून जाशील, संपून जाशील, नष्ट होशील. पण सुख तुझ्या जवळ आहे. तू तुझं काम करत राहा. पहा ते शेपटीसारखं सुख पुढे आहे, तुझ्या मागे मागे. म्हणून तुम्ही सुखाच्या मागे राहिले तर सुख दूर जाते. तुम्ही तुमचं काम करत राहिले तर सुख तुमच्या मागे. म्हणून सुखाकडे नेहमी पाठ करायची, कर्माकडे पाहायचं, तिथे डेडिकेट करायचं स्वतःला. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु. हीच गोष्ट सांगितली की कर्म करता सुख आपोआप त्याच्या माघारी येत राहते. दिस इज द कन्सेप्ट ऑफ हॅपीनेस वी वन द मोस्ट टू टेल्स. ओके, परत नेक्स्ट. हा, ही खूप मोठी गोष्ट आहे मला सांगायची आहे. दया, काइंडनेस. आता माणूस म्हणून जन्माला आलो आपण, आणि माणूस म्हणून जन्माला येत असताना राग, लोभ, मोह, माया, मत्सर जे काय असतील ते, ह्या नकारात्मक गोष्टी आल्या तेव्हाच याला हरवण्यासाठी आपल्या मनामध्ये प्रेम, दया, करुणा, ममता, माया, मुलीचे नाव आहे ठीक आहे, ह्या भावना आहेत. ठीक आहे, तर हे सुद्धा आलेलं आहे. त्यातली प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये जर काही फरक असेल भावनांच्या बाबतीत, तसा इतर तर असेल, पण भावनांच्या बाबतीत काही फरक असेल तर तो म्हणजे प्राण्यांमध्ये दया नसते. जंगली प्राण्यांमध्ये माणसाळलेला असते, कारण माणसापासून कदाचित त्यांच्याबद्दल तुटून गेला असेल, किंवा असेलही तर खूप कमी प्रमाणात असेल. माणसा इतकी दया कुठल्या प्राण्यात आहे का? ही पिटी, हे काइंडनेस जोपर्यंत आपल्या जिवंत आहे, हे औदार्य जोपर्यंत आपल्यामध्ये आहे, द जनरसिटी, तोपर्यंत आपण माणूस म्हणून किंवा समूह म्हणून टिकून आहोत. ज्या दिवशी हे संपेल त्या दिवशी माणूसच संपेल समूह. तुम्हाला वाटते का असं? मला तुमच्याबद्दल आत्मीयता वाटली नाही
मी तुमच्यासाठी काहीच करणार नाही, उलट मी माझा स्वार्थ पूर्ण करायला मी तुम्हाला मारेल ना, मग तुम्ही मला मारा. जेव्हा दयाच नसेल, अरे साधं रस्त्यानं जाताना एखादं कुत्र्याचं पिलू जरी गाडीला धक्का लागला तर आपण अरे असं निघते, ती दया आहे. स्त्री आणि पुरुष जरी आपल्याला बनवलं असलं तरी प्रत्येक माणसात एक आई असते, पुरुष असो किंवा स्त्री असो. त्याला ते ममत्व, ती दया, ती काळजी, ते प्रेम, ते सगळं काही असतं तिथे. कमी प्रमाण जास्त प्रमाण असं असेल, पण ही दया आहे, ही पिटी आहे, म्हणून आपण जिवंत आहे. आणि यातूनच समूहात राहण्यासाठी आपल्याला दया दाखवावीच लागते, मजबुरी आहे असे समजा. जरी नसेल तुमच्या मनात तरी तुम्हाला दाखवावी लागते, ठीक आहे. म्हणून दयेशिवाय समाजच घडला नसता, एकामेकाच्या मदतीशिवाय समाज घडला नसता. हे मान्य करतात? आज मी समाजात काय, कारण मला या समाजाकडून काहीतरी मिळते, मदत मिळते, माझी सुरक्षितता आहे, काहीतरी मिळतं, आणि मग माझ्यामुळे काहीतरी समाजाला मिळतं, म्हणून आपण सगळेजण टिकून आहे, ठीक आहे. विवेकानंद जेव्हा मानवी समाजातल्या या दयेबद्दल, पीटीबद्दल, काइंडनेस बद्दल बोलतात, एखाद्या दुसऱ्याला सहाय्य करणे, मदत करणे याच्याबद्दल बोलतात, तेव्हा मदत करणे हे योग्य तर आहेच, पण त्या मदतीचे वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले. ते 3 प्रकार तुमच्या समोर दिसत आहेत. फिजिकल हेल्थ, इंटेलेक्च्युअल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ. आता हे कसं मदत या 3 पद्धतीने आपण करू शकतो. पहिली जी आहे फिजिकल हेल्थ. उदाहरणार्थ, रस्त्याने जात असताना एखादा भिकारी तुम्हाला दिसला, तो उपाशी आहे 2-3 दिवसापासून, तुम्हाला दया आली आणि त्याची मदत करावी असं तुम्हाला वाटतं, तुम्ही काय कराल? खिशातले 10 रुपये काढाल, 20 रुपये काढाल, नाश्ता आणाल, काहीतरी कराल आणि त्याची भूक भागणार. ही कुठली मदत झाली? फिजिकल. ठीक आहे ना, ही पण मदत चांगलीच आहे, वाईट कुठलीच नाही, पण त्याच्या लेवल आहे. फिजिकल हेल्प ही क्षणभंगूर असते किंवा काही काळासाठी असते, जे मग सांगितलं टेम्पररी आहे, कारण त्याला संध्याकाळी भूक लागणारच आहे, तेव्हा तुम्ही द्याल का प्रत्येक वेळेस? म्हणून त्याला फिजिकल मदत करण्यापेक्षा जर त्याची इंटेलेक्च्युअल मदत तुम्ही केली, म्हणजे त्याला सांगितलं, काहीतरी शिकवलं, त्याला कमीत कमी मासेमारी कशी करायची उदाहरण विवेकानंदांनीच दिलंय. ते एखाद्या उपाशी माणसाला अन्न दिल्यापेक्षा मासेमारी कशी करायची, मासा कसा पकडायचा, शेती कशी करायची, कसं उगवायचं याचं तुम्ही ज्ञान दिलं तर तो कधीच उपाशी राहणार. त्याला काय दिलं तुम्ही? इंटेलेक्च्युअल हेल्थ, त्याला ज्ञानाची मदत केली. जसे इथे आम्ही शिक्षक लोक तुमची कुठली मदत करतो? तुम्हाला खायला नाही देतात, देतो का? तुमची फिजिकल काही शिक्षक लोक करत असतील. आता जसं सरांनी सांगितलं की विवेकानंद ते पुस्तकांचं आपण हे करतो ना विद्यार्थ्यांना, ते फिजिकल हेल्प झाली, पण सोबतच इथं तुम्हाला हे जे मंदिरच आहे ज्ञानाचं, आपण हे इंटेलेक्च्युअल हेल्प, बरोबर? याने अनेक प्रश्न सॉल्व्ह होतात अशा मदतीमुळे, पण याच्याही काही आपल्या लिमिटेशन्स आहेत. एखाद्याला भूक लागली, त्याला अन्न दिलं, फिजिकल हेल्थ, त्याला अन्न कसं तयार करायचं, निर्माण करायचं, मासेमारी कसं करायची, इंटेलेक्च्युअल हेल्प. पण त्याला जर तुम्ही स्पिरिच्युअल हेल्प केली तर विवेकानंद म्हणतात की त्याला कदाचित भूकच लागणार नाही, एवढं तो स्पिरिच्युअली काय होईल, आत्मनिर्भर बनेल, बरोबर? म्हणून सगळ्यात मोठी मदत जर कुठली असेल तर ते स्पिरिच्युअल हेल्प, कारण स्पिरिच्युअल हेल्पनं तो मोटिवेट होईल. मी याला सांगितलं, याला सांगितलं समजा, ठीक आहे, याला अन्न दिलं, एक वेळ त्याचं समाधान झालं, संध्याकाळी भूक लागली, त्याला मी मासेमारी कसं करायचं शिकवलं, तो सकाळी जेऊ शकतो, संध्याकाळी जेऊ शकतो, पण मी त्याला आता स्पिरिच्युअल हेल्प केली आणि त्याला त्याचं जागृत केलं, त्याचा स्व जे मगाशी सांगितलं होतं रिअलाइज करून दिलं की तू कोण आहेस, काय आहेस, कसं आहे, हे असं असतं का, तर तो एवढा मोटिवेट होईल की तो दुसऱ्यांनाही मदत करू लागेल.
बरोबर ना? म्हणजे ती स्पिरिच्युअल हेल्थ. म्हणून दया आणि ही हेल्थ जी आहे ही खूप महत्वाची अशी कन्सेप्ट विवेकानंदांनी आपल्याला सांगितली. ठीक आहे, आता पटपट थोडंसं येतोय मी पुढचं. वेळ झाला तू विचारू शकता नंतर आपण अजून काय शौर्य याच्याबद्दल मी म्हटलंय. रॉबर्ट फ्रॉस्ट नावाची कविता असेल तुम्हाला, सर आहेत इंग्लिशचे. त्या रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा खूप मोठा एक अमेरिकन पोएट होता, त्याची खूप सुंदर कविता आहे, द रोड नॉट टेकन नावाची. होती का तुम्हाला? त्याला शेवटचं कडवं आहे, तिथे लिहिलं आहे, आय शॅल बी टेलिंग दिस विथ अ two roads diverge in a wood and I took the one less traveled by and that has made all the difference. ते त्याने इमॅजिन केलंय की दोन रस्ते जात आहेत. एक हा रस्ता स्वच्छ आणि हा इकडनं काट्याकोट्यांचा. मला तिथे डिसाईड करायचं आहे की मला कुठल्या रस्त्याने जायचं. सामान्यपणे सामान्य लोक कुठला रस्ता निवडतील? या दोन रस्त्यांपैकी चांगला रस्ता जो स्वच्छ असेल. आधी अनेक लोक त्याच्यावरनं गेलेले असतील आणि तुडवून चाकोरी पडली असेल, कुठेच ठोकर लागणार नाही असा. पण जे ब्रेव असतात ते ब्रेव अशा गोष्टीला अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात आणि ते हा टर्न घेतात, या रस्त्याने जातात, नवीन गोष्ट ट्राय करतात. ठीक आहे, ते सक्सेस होणार नाही, पण इतरांपेक्षा नवीन काहीतरी, कुठेतरी नवीन जमिनीवर त्यांचा पाय पडला, नवीन काहीतरी त्यांना सापडलं नाही, ऍटलीस्ट प्रयत्न केला, याचं समाधान त्यांना लाभेल. नाही तर चाकोरीत चालण्यात काय अर्थ आहे? म्हणून प्रेम. आणि एखादी नवीन गोष्ट करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला नवीन गोष्टीसाठी हा चाकोरीबद्ध समाज नेहमी विरोध करते. कारण परंपरा आणि चाकोरी तोडणं कोणालाही आवडत. सेफ झोन असतो ना तो, त्या सेफ झोनच्या बाहेर जाणं कोणाला आवडत नाही. त्या सेफ झोनच्या बाहेर उडी मारणं म्हणजेच ब्रेवरी है ना. मग नेहमी नवीन गोष्ट करत असताना लक्षात ठेवा, त्याच्या 3 पायऱ्या पटकन सांगताय की त्या कुठल्या? पहिली आणि पहिल्यांदा लोक तुम्हाला हसतील. नवीन काहीही करा, लोकांना ते हास्यास्पदच वाटतं. म्हणजे आपल्याकडे यांचं उदाहरण आहे, मॅडमने सांगितलंच, महात्मा फुलेंचं. मुलींची पहिली शाळा, मुलींना शिक्षण द्यायचं, किती मोठी नवीन गोष्ट होती ती. गंमत आहे का? आज सुद्धा खेड्यापाड्यांमध्ये जा, मुलीच्या शिक्षणाकडे किती दुर्लक्ष करतात आपल्याला माहिती आहे. प्रिफरन्स कोणाला दिला जातो हेही माहिती आहे, बरोबर आहे. घरी माझ्याच घरी मी बघतो ना, माझ्या बहिणीपेक्षा माझ्या शिक्षणाला जास्त प्रिफरन्स दिला जातो सुरुवातीपासून. आज मला त्याची खंतही वाटते. नाही बा, मुलगा आहे, एकटा आहे, करताय, ह्या काय दुसऱ्याचं धन वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तर ते काही सांगत अर्थ समजलं आहे. मग त्या काळामध्ये फुल्यांनी शाळा सुरू केली महिलांसाठी, मुलींसाठी. पहिल्यांदा लोक त्यांना हसलेच सुरुवातीला, की काय मूर्खपणा लावला, बायकांना शिकवायचं असते का, पदर डोक्यावर नाही गेला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे, त्यांची खिल्ली उडवणार. पण त्यालाही तुम्ही पुरून उरलं पाहिजे. लोकांचं हसणं बेशर्मीनं सहन करणारा माणूसच पुढे जाईल. कितीही तुम्हाला हसत, तुम्हाला तुमच्या विश्वासाने रिअलाइज झालं ना की योग्य आहे, बिनधास्त करा, किती लोक असू द्या. ही स्टेज जर तुम्ही सहन केली, याच्यातून निघाले, तर मग तुम्हाला दुसरी स्टेप फेस करावी लागते. ती म्हणजे कुठली? लोक तुमचा विरोध करतील. कारण तुमच्या हसण्यामुळे तुम्ही थांबले नाही त्यांच्या, तुम्ही काहीतरी करायला लागले, टिकून आहे, मग लोक तुमचा विरोध करायला लागतील. आणि ज्या दिवशी लोक विरोध करायला लागतील, ज्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट बोलायला लागतील, ज्या दिवशी तुम्हाला नकारात्मक किंवा विलन ठरवण्यात येईल, त्या दिवशी समजायचं की आपण हसणं सहन केलं, आता आपण यांच्यापेक्षा करतोय हे बरोबर आहे आणि हे यांनी करायला पाहिजे असं यांना वाटते, पण यांना संधी नाही, आपल्याला संधी आहे, हे पाहून हे आपल्याला विरोध करते, आपल्याला मागे खेचतात. ती गोष्ट तिथून कंटिन्यू ठेवायची, तिथे थांबायची नाही. विरोधकच माणसाला मोठा करत असतो. त्या क्षणाला जर या सावित्रीवरती अशी दगडफेक झाली नसती, पेंटिंग झाली नसती, स्टोन पेंटिंग, तर ती एक लेजंड ठरली नसती. विरोधांनी नेहमी मोठा केलेला आहे.
मित्र कधीही मोठे करत नाहीत. मित्र फक्त मदत करू शकतात, पण मोठं कोण करते? विरोधकच तुम्हाला हिरो बनवत असतात. अरे विलनच नसेल तर हिरो कसा बनेल? लक्षात घ्या ना, सगळेच हिरो आहेत ना. मग तसं 4 लोक जेव्हा वाईट असतील तेव्हा एक त्यातनं म्हणून विरोध हा नेहमी सहन करण्यासाठी असतो आणि तो करायलाच पाहिजे. आणि विरोधही सहन केला की तेच विरोध करणारे तुमचा स्वीकार करतात, तुमचा जयकार करतात. सर जसं सावित्री 100-150 वर्षाआधी जिच्यावरती दगडफेक करण्यात आली होती मुलींना शिकवायला जायची म्हणून, आज गुगल सारख्यांनी त्याचं डुडल तिच्या जयंतीला हे केलं आहे. पोस्टाचं तिकीट निघालंय आणि आपण तर नेहमीच जयंती करतो. त्यांच्या मरणाचा तर मरणाचा, जगण्याचा तर जगण्याचा, पण मरणाचा सुद्धा उत्सव मनवतो आपण. गंमत आहे. आपला वाढदिवस येते, आपले 4 जण हॅपी बर्थडे, थँक्यू, केक कापा, खूप खूप. त्याच्या पलीकडे काय आपलं? तुमच्या जगण्याचा तर सोहळा झाला पाहिजे, पण मरणाचा सुद्धा उत्सव झाला पाहिजे, त्याला जगणं. आणि हे चापोळीत जगल्यामुळे होईल का? नाही. चापोळीच्या बाहेर पडून तुम्हाला तसं करा. आपल्या मरणालाही लक्षात ठेवलं पाहिजे लोकांनी. त्याला शौर्य म्हणायचं. ठीक आहे ना? ही एक कन्सेप्ट आणि भरपूर आहे त्याच्या बोलायला, पण नंतर बोलायला. तर अशी एक गोष्ट आहे. तुमचे काही प्रश्न आहेत? ठीक आहे, विचारा विचारा. ठीक आहे, ठीक आहे. हो सर. थँक्यू.